आझाद मैदानामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला कोण कोण उपस्थित होतं त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आझाद मैदानावर महायुतीचा महाशपथविधी। मोदी शहांसह 10 मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। सेलिब्रिटींसह बड्या उद्योजकांची हजेरी। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानं देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून। या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंसह भाजपच्या 10 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते। या कार्यक्रमाला बडे उद्योजक मुकेश अंबानी, अनिल अंबानी, कुमार मंगलम बिर्ला यांनी देखील उपस्थिती लावली। इतकंच नाही तर या समारंभासाठी शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांच्यासह माधुरी दीक्षित या सिनेतारकांनी देखील उपस्थिती लावली होती। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मोदी आणि शहांचा उल्लेख केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील यावेळी राज्यपालांनी शिंदेंना थांबवलं। त्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की। तर शिंदेनंतर तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। आझाद मैदानावरच्या सोहळ्याला भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएचे मुख्यमंत्री इतकंच नाही तर लाडक्या बहिणीही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। मात्र या सोहळ्याकडे ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली, त्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।